एक बॉल एक. पुन्हा एकदा नो बॉल. नाही, आताचा नो बॉल आहे. व्हाईट बॉल. अतिशय सुंदर फटका टॅप शॉट खेळलाय. सुंदर अशी फलंदाजी स्वीप केलंय. चार चेंडू धावसंख्या झाली 5. रवी मकवाना गेल्या सामन्यात सुद्धा ते सुंदर अशी गोलंदाजी केली होती. या सामन्यात सुद्धा ओम क्लासेस. अतिशय सुंदर फलंदाजी. 5 चेंडू धावसंख्या झाली 6. योगेश 1 to go. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट अतिशय वीक होती. मात्र इथे ओव्हर 7 रन. षटक संपते पहिला बिनबाद 7. नक्कीच रनआउट होती. मात्र हात पहिला यष्टीवरती आदळला आणि विकेट नाही. NSG संघ पहिला सामना जिंकलेला आहे आपला. रोहित येतोय. आदित्य गोलंदाजीसाठी. अतिशय सुंदर गोलंदाजी इथे. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द गेट इकडे आकाश यांची, सॉरी योगेश यांची. तुम्हाला या संघासमोर जिंकायचं असेल तर जवळजवळ तुम्हाला 35 धावा मारावे लागतील. कारण की बॅटिंग लाईनअप NSG संघाची अतिशय मजबूत आहे. रवी मकवाना, विजय, प्रथमेश लाड, बलाढ्य 3 एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी. टप्पा असा चूक मिळतोय. व्हाईट बॉल घोषित करते पंच रोहन. तीन चेंडू झालेत. 4 चेंडू धावसंख्या झाली आहे 12. अतिशय संताचा खेळ चालू आहे. नक्कीच
मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर 4 षटकं बरोबर टाकली तर 30 ते 35 धावा होतील. निर्धाव टाकली, अवांतर धावा दिल्यात तर 40 ते 45 धावांचा आव्हान तुम्हाला मिळेल. अतिशय सुंदर फलंदाजी योगेश यांच्या मार्फत. 5 चेंडू धावसंख्या झाली इथे 13. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर आणि षटक सुद्धा अप्रतिम टाकलं इकडे गोलंदाजाने. 5-13. षटक संपते. दुसऱ्या धावसंख्येत 14. अतिशय सुंदर षटक. एकही चौकार नाहीये मित्रांनो. मात्र धावसंख्या 14 झाली आहे. अतिशय सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते योगेश यांच्या मार्फत आपल्याला. तिसरा षटक. सचिन. एक विकेट फक्त गेलाय. अतिशय सुंदर फलंदाजी. एकही विकेट नाही गेलाय. सॉरी, स्वीप आणि रिव्हर्स स्वीप खेळून खेळून धावसंख्या झाली 15. अप्रतिम फलंदाजी दोन्ही ओपनिंग पेअर. अतिशय सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र चान्स घेतला होता आणि इथे ज्या चेंडूला चान्स घेतला तो चेंडू इथे नक्कीच बाद होत आहेत. रोहन यांनी बाद दिले. ओम बाद झाले. संदेश चव्हाण फलंदाज. पुन्हा एकदा योगेश अजून मैदानावरती आहे. नो बॉल आणि एक्स्ट्रा मिनिट आहे इथे. 1+1. संदेश चव्हाण. अतिशय सुंदर गोलंदाजी. त्याहून चांगला शॉट पाहायला मिळाला आपल्या इथे. धावसंख्या झाली आहे इथे 18. तीन बॉल. व्हाट अ शॉट. संदेश चव्हाण. Last 2 ball of the over. अतिशय सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा कमबॅक चांगला होतो. मात्र इथे 5 चेंडू धावसंख्या झाले 23 आणि शेवटचे षटक यानंतर पाहायला मिळेल आपल्याला. त्याआधी हा चेंडू. 5-23.
जयवंत जयवंत लेपला लेपला. षटक संपते तिसरा धावसंख्या होते ती 1 गडी बाद 24. डीजे शेवटचे षटक घेऊन विजय स्वतः. धावसंख्या झाली 24. आता मात्र बघायचंय किती धावा, कारण की विकेट तुमच्याकडे आहेत. भावेश गावण मागे आहेत, भरपूर फलंदाज आहे बळकट इथे. मात्र तुम्हाला पाहायचं इथे किती धावा जवळजवळ मारताय तुम्ही. 10 ते 12 धावा मारण्याचा प्रयत्न असेल. व्हाईट बॉल. धावसंख्या झाली 25. 26. 27. आणि इथे हॅलोजन आदळलेला आहे, उलटा झालाय, डायरेक्ट आमच्या तोंडावरती आलाय. मॅच चालू करा, डिस्टर्बन्स नाही येणार कारण की लाईट्स आहे मैदानात. दोन चेंडू धावसंख्या झाली, 2 चेंडू धावसंख्या झाली आहे. 27. अजून 4 चेंडू बाकी आहेत. 35 ते 36 धावा मारण्याचा प्रयत्न असेल ओम क्लासेस संघाचा. योगेश ओपनिंगला फलंदाज मैदानावरती आहे. मग नक्कीच अतिशय सुंदर टॅप शॉटचा बादशाह म्हणावा लागेल, कारण की पहिल्या चेंडू पासून टॅप शॉट खेळतोय आणि अतिशय सुंदर, एकही फेल नाही झाला टॅप शॉट. 3 चेंडू धावसंख्या झाली 28. 3 चेंडू धावसंख्या झाली 29. अतिशय तल्लख बुद्धीने फलंदाजी चालू आहे योगेश यांची. 3-29. अतिशय सुंदर धावसंख्या. 4 चेंडू 30 धावा. मात्र नक्कीच मला असं वाटतंय की संदेशना स्ट्राईक दिली पाहिजे, कारण की एक चौकार खेळलाय त्यांनी आणि संदेश चव्हाण मध्ये कुवत आहे. धावसंख्या झाली आता 30. पुढे घेण्याचा प्रयत्न लेग साईडला, मात्र एकच धाव मिळते. चव्हाण येते स्ट्राईकला. 5 चेंडू 31 धावा. एकही चेंडू शेवट षटकाला डॉट नाही झालाय आणि अप्रतिम फटकेबाजी. पाहिजे संदेश एक चौकार मारल्याने आता शेवटचा चेंडू या इनिंगचा पाहायला मिळेल आपल्याला. जयवंत कोळेकर फेसबुक लाईव्ह करतायत. अख्ख्या ग्राउंडचा राऊंड त्यांनी मारलेला आहे. पेंकर बडदी शान फेसबुक लाईव्ह. अतिशय सुंदर. पेंकर पडत नाही तर स्वतः आम्ही गावठामध्ये राहतो. फेसबुक ओपन केलं की जयवंत कोळेकर. लास्ट बॉल आणि तेवढाच चांगला चेंडू. षटक संपते. 14 धावसंख्या होते ती 32. आउट आहे शेवट. डीजे अशोक हेरोडे.
थँक्यू डीजे. सामन्याला सुरुवात करायची आहे. तीन चेंडू एकदम अप्रतिम गोलंदाजी इथे एनएचजीचे संघ अडचणीत दिसतोय. आणि नक्कीच बाद होतोय. थँक्यू डीजे. प्रथमेश लाड येत आहेत. गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, गेल्या मॅचचे हिरो. आणि आता मध्ये संघ अडचणीमध्ये 4 चेंडू धावसंख्या झाली 1. गोलंदाजाने अप्रतिम 2 चेंडू 2 धावा. गोलंदाजाने अप्रतिम कामगिरी केली आतापर्यंत. 4 चेंडू 2 धावा झाल्यात. नाही 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 भावेश गावंड अतिशय चपळ आहेत. 5 चेंडू धावसंख्या झाले 2. फुल टॉस चेंडू आणि नाही 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 गरमागरमी होत चालले मित्रांनो. षटक संपतेपर्यंत धावसंख्या होती 1 गडी बाद 2. 18 चेंडू धावा पाहिजे 30. आणि नक्कीच भावेश गावंड षटक टाकतील. भावेश गावंड हे षटक निर्णायक. वडा बॉल अप्रतिम गोलंदाजी. पेंकरबडा पंचक्रोशी मध्ये अतिशय एक्सपिरियन्स आणि अतिशय सुंदर असा गोलंदाज जो बाहेर जाऊन सुद्धा इंटर असो आउटर असो अप्रतिम गोलंदाजी करतो. भरपूर सारे सामने गोलंदाजीच्या नावावरती जिंकवलेले आहेत भावेश गावंड. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू विजय. 2 चेंडू डॉट. पुन्हा एकदा 2 बॉल 2. आणि ते प्रथमेश लाड स्ट्राईकला 3 चेंडू धावसंख्या झाले 3. अप्रतिम गोलंदाजी. बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे भरपूर. नक्कीच योगेश यांनी जी बॅटिंग केलेली आहे तर बॅटिंगला अतिशय चांगलं सहकार्य मिळतं इथे. 3 चेंडू 3 धावा. यानंतर होणारी मॅच किंग मेकर वर्सेस इंदुमती स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय प्लीज. टॅप शॉट खेळलाय. एकदा भेटते
एक धाव. अप्रतिम क्षेत्ररक्षण भावेश गावंड. पेंकरबाडातून बाहेर जाताना हे दोन्ही खेळाडू एका संघामध्ये असतात, कारण पेंकरबाडाला रिप्रेझेंट करतात. मात्र आज एकमेकांच्या विरुद्ध खेळताना बॅटल पाहायला मिळतंय आणि भावेश गायवंड इथे जरा सरस होताना दिसतात आपल्याला. नक्कीच सुंदर गोलंदाजी इथे. एकच धाव मिळते. षटक संपते. दुसरं धाव संख्या होते 5. 5 धावा. आता मात्र धावा पाहिजे 12 चेंडू 27. बारा 27. योगेश पहिलं षटक सुंदर टाकलं, त्यानंतर भावेशने दुसरं षटक सुद्धा सुंदर टाकलंय. आईचे योगेश 2 विजय. अतिशय सुंदर गोलंदाजी. इथे मात्र वाईड वर घोषित होतं पंच रोहन आणि इथे जीवदान मिळालेलं आहे विजयाला. 6 धावा. आणि नक्कीच मोठी विकेट. रवी मकवाना अतिशय सुंदर फलंदाज, एक्सपिरियन्स खेळाडू. पेंकरबाड संघातून सुद्धा अप्रतिम फलंदाजी केली. मात्र आता पेंकरबाड प्रीमियर लीग. व्हॉट अ बॉल बाय योगेश. जेवढी चांगली फलंदाजी केली तेवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. What a shot! तडाखेबंद शॉट. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती 10. विजय. बाद. थँक्यू डीजे. 4 बॉल. लाड अजून नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईक नाही मिळाली. 2 षटकं स्ट्राईक नाही मिळाली आहे, त्यामुळे संघ अडचणीमध्ये नक्कीच. योगेश व्हाईट बॉल. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर.
फर्स्ट चेक लास्ट चेक. नक्कीच आणि शेवटच्या षटकामध्ये आता मला वाटतं नक्कीच धावा मोजावं की 6 चेंडूंमध्ये 21. 6 चेंडू 21. प्रथमेश लाड पुन्हा एकदा संघासाठी तारणहार बनून येतं का पाहायचं आहे, कारण की पहिल्याच सामन्यामध्ये अप्रतिम फटकेबाजी केली होती आणि आता सुद्धा. संदीप चव्हाण. सहा चेंडू 21 धावा पाहिजे तरी प्रथमेश लाडची दहशत. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस होते अजून पण. नो बॉल आहे. नक्कीच टॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता मात्र इथे साबॉल 20. बाउंड्री. थँक्यू डीजे. मी सांगितलं होतं जोपर्यंत प्रथमेश लाड मैदानात आहे तोपर्यंत सामना कुठेही जाऊ शकतो. 5 चेंडू 16. 4 चेंडू 12. NHGSA. नाही 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 3 बॉल 3 बाउंड्री मारावं लागतील किंवा षटकार. बाद. 2-12. किंगमेकर आणि इंदुमती दोन्ही संघांनी कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. 2 चेंडू 12. 2 चेंडू 12. नायकम्स कुणाला घाबरत नाही. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. या मॅच